विपुल पाटील यांच्या हातामध्ये निघून गेला. फुलटॉस बॉल होता, ऑफ साईडला खेळले गेले. सर्कल मध्ये खूप चांगली फिल्डिंग होत असताना पाहायला मिळते. अक्षय त्या ठिकाणी पुढे सरसावले गेले होते. चांगला फिल्डिंगचा दर्जा, ऑफ साईडला खेळण्याचा दृष्टिकोन बाळगला होता. डॉट बॉलची सांगता होत असताना आपल्याला पाहायला मिळते. वैभव आतापर्यंत 2 बॉल फेस करतोय, एक सुद्धा धाव आलेली नाहीये. चांगली सुरुवात अंकुश गुप्ताच्या माध्यमातून. सर वैभवचा थोडासा स्ट्रगल मात्र कंटिन्यू चालू आहे. त्या ठिकाणी आपण पाहिलं तर पॉवर प्ले मध्ये तेवढ्याशा धावा तुला कव्हर करता आल्या नाहीयेत. परंतु याही वेळेला जर का आपण या ठिकाणी पाहिलं तर अंकुश पहिल्या 2 चेंडूवर फलंदाजीला मात्र कुठेतरी रोख लावत असताना 2 बॉलचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर यावेळेला 0. गोलंदाज सज्ज होईल गोलंदाजी मार्कवर. अंकुश गुप्ता अप्रतिम क्रॅकिंग स्ट्रोक पाहायला मिळतोय. इनक्रेडिबल टू दी कव्हर, ऍब्सोल्युटली फॅन्टास्टिक स्ट्रोक. चॅम्पियन्स ट्रॉफी चौकार, सुस्वागतम. 4 वेलकम बाउंड्री येत असताना सर या ठिकाणी आपण पाहू शकाल 2 चेंडूवर कुठेतरी स्ट्रगल होता, परंतु या वेळेला परफेक्ट गॅप मधला बॉलला पाठवून दिलं. सरळ दंदन करीत बाउंड्री लाईनच्या बाहेर वैभवच्या बॅट मधून आलेला चांगला स्ट्रोक, चौकार. 4 कडक शॉट होता. बॉडमॅनचा चांगला वापर केला. परफेक्ट त्या बॉलवर येत असताना चेंडूच्या सरळ रेषेमध्ये जेव्हा तुम्ही खेळताना त्यावेळेला एक वेगळेच पाहण्याचा दृष्टिकोन पाहायला मिळतो. प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर खेळण्याचा दृष्टिकोन जरूर ठेवला होता. वैभव चौकार आल्यानंतर कमबॅक अंकुश गुप्ता आपल्या गोलंदाजीवर करत असताना यास रिव्ह्यू घेतला गेला. बॅटिंग करणाऱ्या टीमने DRS वापरला गेलाय. डिसिजन रिव्ह्यू सिस्टम एक फार कमी जणांना पाहायला मिळता माहिती आहे, परंतु धोनी रिव्ह्यू सिस्टम हे प्रत्येकाला माहिती आहे. 4 रन झालेले आहेत. डिसिजन पेंडिंग. पहिला रिव्ह्यू यूज केला गेलाय. DRS या पण चेक करूया. आतापर्यंतची पंचांची भूमिका खूप चांगली राहिली, कारण पंचांना फार ठिकाणी आपण पाहिलं आमंत्रण बोलवलं जातं, आमंत्रण केलं जातं, परंतु ॲप्रिसिएशन जास्तीत जास्त मिळत नाही. परंतु इथे मात्र या 2 लाखाच्या स्पर्धेमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये जी उल्लेखनीय कामगिरी केली त्याबद्दल हॅट्स ऑफ या 5ही पंचांना. अगदी सर पहिल्या दिवसापासून आपण पाहतोय इट्स अ फेअर डिलिव्हरी. सर ॲक्युरेट अंपायरिंग आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते. ज्या गोष्टीचा तुम्ही उल्लेख करत होतात की गेली 4 ते 5 दिवस 5ही अंपायर खूप चांगल्या पद्धतीने त्यांचं काम पार पाडत असताना ऑन साईडला खेळलं गेलं. ऑन ड्राईव्ह खेळत असताना फिल्डर त्या ठिकाणी पुढे सरसावत आहेत. प्रीतम तरे गुड फिल्डिंग. 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. जीवी स्पोर्ट्स गावदेवी तेलसे या टीमची 5 या धावसंख्येवर. 5 धावा स्कोर कार्डवर जोडल्या गेल्यात आणि आत्ता मात्र स्ट्रायकिंग एंडला खऱ्या अर्थानं ज्याच्या नावाचा बोलबाला या संपूर्ण स्पर्धेमध्ये फलंदाजी असो वा गोलंदाजी असो राहिला आहे तो आपण पाहू शकाल. फलंदाजी करण्याकरिता युवराज ढुकले. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते 5 या धावसंख्येवर. 5 रन्स ऑन द बोर्ड लागले आहेत. युवराज ढुकले प्रत्येक प्रेक्षकांच्या गळ्यातला ताईत बनला गेलाय, कारण त्याच्या स्वतःच्या फलंदाजीच्या गोलंदाजीच्या कुशल नेतृत्वावर आउटस्टँडिंग परफॉर्मन्स क्लास त्याने आतापर्यंतचा प्रवास आणि त्या प्रवासामधून दाखवला गेलाय. 5 रन झालेत 5 बॉलच्या समाप्तीनंतर. शेवटचा बॉल पहिल्या षटकातील पॉवर प्ले मधून. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. मिस टायमिंग स्ट्रोक सेफ झोन मध्ये असेल का? आयनुल पुढे सरसावतायत, मात्र हा कॅच ड्रॉप्ड. ओ माय गॉड. आयनुल ह्या वेळेला फार वेगाने आले होते. सर्कलच्या बाहेर जाऊन मात्र फिल्डरला घ्यायचं होतं, परंतु प्रयत्नांती परमेश्वर. प्रयत्न चांगले झाले आणि अंकुश गुप्ताचं रिॲक्शन पहा. झेल कोणाचा सोडलाय. एक अनस्टॉपेबल बॅटर. ज्या फलंदाजाने या सिरीजमध्ये अतिशय धावा खोऱ्याने वाहिलेत त्याच फलंदाजाचा झेल सोडणं म्हणजे येणाऱ्या बॉलमध्ये 24 बॉलमध्ये कर्दन काळ गोलंदाजाचा ठरेल. टेक द कॅच अँड विन द मॅच. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर जीवी स्पोर्ट्स गावदेवी तेलसे टीम 7 वर जाऊन पोहोचली गेली. 7-0. अगदी सर बरंच अंतर कापत आलेलं असं म्हणावं लागेल, कारण खूप अंतर कापत आलेले या ठिकाणी आपण पाहू शकाल. पहा या जी दशा आपण पाहिलं, कोणीही मात्र कल्पना करू शकणार नाही की हे मैदान अशा प्रकारचं होईल. कोणाच्या मनात ध्यानात सुद्धा नसेल की गांद्रेकर मात्र हे मैदान क्रिकेटचं नंदनवन बनवतील. परंतु ही मेहनत, ही बळाशाळी
घाम गाळला अक्षरशः आमच्या लाडक्या आयोजकांनी आणि त्यामुळे हे नाव आपल्याला पाहायला मिळतं. आज प्रत्येकाला चैतन्य संचारणारं हे नाव म्हणजे नवचैतन्य स्पोर्ट्स गांधरे. अतिशय सुंदर पद्धतीने आयोजनाच्या बाबतीमध्ये जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. कारण अध्वर स्वप्नात वाघ मारला म्हणून आपण शूर होत नाहीत आणि स्वप्नात उड्डाण केलं म्हणून विमानात बसलो असं होत नाही. त्या गोष्टी प्रत्यक्षात साकाराव्या लागतात आणि त्या गोष्टी गांधरेकरांनी केलेत. स्वप्न सत्यात साकारलंय. चांगला बॉल होता. टप्पा पडल्यानंतर सरळ चेंडू निघून जातो विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉलची सांगता होत असताना वैभव थोडासा स्ट्रगल करतोय. डॉट बॉल. अगदी सुंदर चेंडू सर प्रीतमने यावेळी मात्र हाताळलाय. गेल्या षटकामध्ये युवराजची संधी निर्माण करून दिलेली, परंतु ती झालेली एक चूक किती महागडी ठरेल हे आपल्याला बघायला मिळेल. परंतु अंकुशच्या पायावर पाऊल टाकत असताना प्रीतमने पहिला चेंडू अतिशय अप्रतिम हाताळलाय, जो विकेट किपरच्या सरळ हातामध्ये निघून गेला. 7 धावा झालेत दुसऱ्या षटकातील पहिल्या बॉलच्या समाप्तीनंतर. गोलंदाज सज्ज होईल. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. प्रीतम तरे उजव्या हाताने. अप्रतिम फुलटॉस बॉल होता. लोअर फुलटॉस बॉल. वैभव मात्र पुढे निघाले होते. डायरेक्ट हिट करण्याचा इरादा अंकुशचा राहिला होता. सुपर डिलिव्हरी. नाईस फिल्डिंग. डॉट बॉल. अगदी सुंदर गोलंदाजी सर. लाईव्ह स्क्रीनवरनं आपण या सर्व काही गोष्टी पाहिल्या की कशा पद्धतीने चेंडू हाताळले जात आहेत. रिप्लेच्या माध्यमातून असू द्यात. याही वेळेला फुलर लाईनची डिलिव्हरी त्या ठिकाणी बघायला मिळाली सर मिड ऑफच्या हातामध्ये. फुलटॉस बॉल होता. संधी होती. संधीचं सोनं करता आलं नाही. बिमरच्या स्वरूपात पंचांनी नो बॉल घोषित केलंय. मात्र ही संधी कधी कधी तुम्हाला दौडून येते अध्वर शेलार, परंतु इथे संधीचं सोनं करता आलं नाही. कारण अध्वर आयुष्यात 2 गोष्टी कधीच वाया घालवायच्या नसतात. पहिली गोष्ट म्हणजे अन्नाचा कण आणि दुसरी गोष्ट म्हणजे आनंदाचा क्षण. तसंच क्रिकेटमध्ये फुलटॉस आलेला बॉल हा कधीच वाया घालवायचा नसतो, परंतु हा बॉल मात्र या ठिकाणी वाया घालवलाय असं म्हणायला वावगं ठरणार नाही. परंतु सर आता येणाऱ्या बॉलमध्ये मात्र फ्री हिट आहे. त्या सर्व गोष्टी विसराव्या लागतील वैभवला. वैभवचा हा बॉल या वेळेला मात्र आपण पाहताय जरूर एक्झिक्यूट केलाय. सरळ बॅटने खेळलाय. तिथे मात्र फिल्डर होते रुपेश पुढे सरसावले गेले होते. फ्री हिटचा बॉल होता. मात्र फ्री हिटच्या बॉलवर 2 धावा ऍड होतील. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जीवी स्पोर्ट्स गावदेवी तिळसे टीमची जाऊन पोहोचते 10 या धावसंख्येवर. 10 विदाउट लॉस. 10 धावा सर स्कोर कार्डवर आहेत. फ्री हिटचा बॉल ज्याचा तेवढाचा फायदा घेता आला नाही, परंतु 2 धावा कंप्लीट केल्यात. प्रीतमचा हा बॉल यावेळेला कट केला जातोय. अतिशय स्क्वेअर ऑफ द विकेट खेळला गेलाय. फार वेगाने चेंडू आउटफील्ड फास्ट. शेवटच्या क्षणाला चेंडूला स्टॉप केलं गेलंय. अक्षय कोकाटे पुढे सरसावले गेले आणि 3 धावा इझिली पूर्ण केल्या जात आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. हे तुमचं बॉन्डिंग असायला हवं. सिंगल मधून डबल, डबल मधून ट्रिपल यावेळेला कन्वर्ट केली गेली. 3 रन ऍड होतील. संघाची धावसंख्या 13. अगदी सर वेगानं 3 धावा कंप्लीट केल्या असं म्हणावं लागेल. दोघांमध्ये कॉलिंग होतं आणि त्या कॉलिंगचं कारण आहे की तुम्ही वेगानं या धावसंख्या एकवटता येत आहे आणि धावसंख्या आपण पाहिली तर 13 या अंकावर जाऊन पोहोचेल. आता मात्र युवराज डुकले स्ट्रायकिंग एंडला पाहू शकाल. फलंदाजी करण्याकरिता प्रीतम तरेच्या विपक्षामध्ये गेले 2 ते 3 बॉल सर पाहिले तर कुठेतरी वैभवचा स्ट्रगल सुरू होता पहिल्या षटकामध्ये, परंतु त्यानंतर कमबॅक करत असताना एक त्याला संधी मिळाली. त्या बॉलवर त्याने 2 धावा. या वेळेला संधी मिळाली लगेचच बॉलला फक्त आणि फक्त गॅपमध्ये धाडला आणि वेगानं 3 धावा कंप्लीट केल्या. मोठे फटके येत नसतील तर सिंगल डबलला फोकस करणं गरजेचं आहे आणि तीच गोष्ट मात्र करत असताना डेफिनेटली अध्वर ॲब्सोल्युटली राईट. कारण ज्या पद्धतीने आपण पाहतायत जमेची बाजू दोन्ही फलंदाज बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहेत. कोणती विकेट गमावलेली नाहीये. जरी स्ट्रगल फलंदाज करत असले तरी सुद्धा स्ट्राईक रोटेट होतं हे खूप मायने राखतं. सिंगलमधून डबल, डबलमधून ट्रिपल अतिशय चांगल्या पद्धतीने स्ट्रॅटेजी आखली गेले. तुमच्याकडे 2 प्लॅनिंग असायला हवेत, ए प्लॅन आणि बी प्लॅन. ऑन साईडला खेचून मारण्याचा प्रयत्न होता. फिल्डर त्या ठिकाणी आपण पाहताय सर्कलमध्ये आहेत. कोणती धाव येत नाहीये. 13 वर 0. चांगली गोलंदाजी. प्रीतम तरे सेन्सिबल बॉलिंग करत असताना अध्वर आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी सर एका टप्प्यावर गोलंदाजी करतोय. एक चूक त्याने केलेली, परंतु चुकीमध्ये कुठल्याही प्रकारे खचून न जाता चुकीमधून कशा पद्धतीने स्वतःला सावरायचे याचं खूप चांगलं प्रात्यक्षिक प्रीतमनं दाखवलंय. बॉल फेकून झालेत आतापर्यंत 5. मोठे फटके मारण्यासाठी ओळखला जातो. चौ बाजूने खेळण्याची क्षमता आहे, परंतु आतापर्यंत वॅगनविल चेक केला तर जास्तीत जास्त 75% हे ऑन साईडला फटके आलेत. युवराज पुन्हा एकदा क्रॉस बॅटचा वापर केला होता. फाईट लाईनच्या अगदी मधोमध हा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. ऑफ स्टंप टू ऑफ स्टंप गोलंदाजी करत असताना प्रीतम तरेला आपण पाहिलं. जरी फलंदाज एक लयबद्ध आहे,
या सिरीजमध्ये त्याचा बोलबाला आहे, परंतु प्रीतम तरी सांगतोय की मला सुद्धा यावेळेला गोलंदाजी का दिले तेजस बरवाडने, कारण ॲज अ कॅप्टन आहे आणि तो रोल मात्र यावेळेला अदा करताना पाहायला मिळतोय. म्हणजे आपली गुणवत्ता काय आहे, आपली भूमिका काय आहे हे प्रीतम तरेने या षटकामध्ये दाखवून दिलं. 2 षटकांचा खेळ 6.50च्या सरासरीने आत्तापर्यंत 13 रन. जीवी स्पोर्ट्स गावदेवी 13-0. अगदी सर 13 धावा स्कोर कार्डवर जोडल्या गेल्यात आणि एक जमेची बाजू वाडा संघाची अशी आहे की ते आज घरच्या मैदानावर खेळत आहेत. वाडा सिटीमध्ये ही संपूर्ण टुर्नामेंट आपण पाहतोय आणि पाठीराखे पाहिले तर तिसे संघाचे कुठेही टुर्नामेंट असू द्या, तिसे संघाचे पाठीराखे तिथे पोहोचतच असतात आणि या ठिकाणी वाडे संघाचे सुद्धा तेवढेच पाठीराखे या ठिकाणी आपण पाहतोय. आणि खऱ्या अर्थानं या स्पर्धेकरिता आम्ही सातत्याने उल्लेख करतो की खंबीर साथ ज्यांची लाभत असते, अर्थातच योगीजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचं आम्ही मनपूर्वक या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो. वेलकम. एक अतिशय सुंदर व्यक्तिमत्व उपस्थित होत असताना योगीजी पाटील साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत. मंद मंद पावलांनी व्यासपीठाच्या दिशेने जात असताना त्यांची उपस्थिती प्रार्थनीय आहे. आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागतम. 2 षटकाच्या समाप्ती अखेर संघाची धावसंख्या 13 वर जाऊन पोहोचले गेले. दोन्ही बॉलरचं यावेळेला कौतुक करावं लागेल. स्पेशली प्रीतम तरेने खूप चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. पहिल्या षटकात जरी अंकुशला विकेट मिळाली नाही, परंतु इकॉनॉमिकल गोलंदाजी दोन्ही बॉलर्सने यावेळेला केली गेले. ॲब्सोल्युटली सुपर बॉलिंग. अचूक टप्प्यावर भेदक मारा. विपुल पाटील स्वतः यष्टीरक्षकाच्या भूमिकेत पाहायला मिळत आहेत. तेजसला आपण पाहत आहेत ॲज अ कॅप्टन. चांगली रणनीती, चांगली स्ट्रॅटेजी. दोन्ही फलंदाज शांत झालेत. आता तिसऱ्या षटकापासून काय रणनीती आखली जाईल, गेम प्लॅनिंग काय असेल या आपण पाहूया. अंकुश गुप्ता तिसऱ्या षटकातील पहिला बॉल घेऊन ऑन साईडला खेळलाय. बॅकलेपचा उपयोग करत असताना डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चेंडू वळतोय. उमेश लोखंडे पुढे सरसावत असताना पाहायला मिळतोय. चांगली फिल्डिंग. 1 रन ऍड होईल. संघाची धावसंख्या फलकावर 14-0. थोडेसे शफल झाले आणि सर मोठ्या फटक्यात कन्वर्ट करायचं होतं, परंतु बॉल प्रॉपरली बॅटवर आला नाही आहे आणि स्क्वेअर लेगच्या रिझनमध्ये खेळून काढलं. या बॉलला एकच सिंगलमध्ये मात्र कन्वर्ट केला आणि आता युवराजला स्ट्रायकिंग एंडला आणलं जाते. सिंगल डबल हे क्रिकेटमधील बेसिक आहे आणि या बेसिकला विसरून चालत नाही. 1-1 रन्स किती महत्त्वाचे असते या क्रिकेटच्या खेळामध्ये. 1-1 रन्सने पराभूत झालेल्या संघाला जाऊन विचारा 1-1 रन्स किती महत्त्वाचे आहे. त्या उमेदवाराला जाऊन विचारा 1-1 मतदान किती महत्त्वाचं आहे. आणि त्या विद्यार्थ्याला जाऊन विचारा की 1-1 मार्क, 1-1 गुण किती महत्त्वाचा आहे. म्हणून 1चा आकडा हा आपल्या आयुष्यात खूप मायने राखतो. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर 14. धावसंख्या आपण सर 14 या अंकावर पाहतोय. 13 चेंडूचा खेळ संपला. इथून अंकुश टू युवराज हे बॅटल मात्र सर बघण्यासारखे आहे. तुमच्या बाहेर चेंडूला पिच केलं होतं. युवराज धाव घेण्याच्या प्रयत्नात नाहीये. मात्र इथून आपण पाहतायत कशा पद्धतीने आता रणनीती आखली जाईल. टाळ्यांचा कडकडाट होत असताना वाडाकरांसोडू जबरदस्त यावेळेला आपण पाहताय. संघाची धावसंख्या 14. बॉल फेकून झाले ते 2. काय बॉलिंग अनालिसिस आपल्याला पाहायला मिळतंय अद्वर. सर या स्पर्धेमध्ये आपण इकॉनॉमिकल बॉलर चेक केला ना तर अंकुशची इकॉनॉमी जवळपास 7च्या वर नसेल, कारण ज्या पद्धतीने त्याने गोलंदाजी केली आहे अगदी सुंदर. म्हणून म्हणाला की या दोघांमधलं बॅटल हे रंगतदार आहे. युवराज टू अंकुश आणि अंकुश टू युवराज. डेफिनेटली खूप चांगली पर्सनॅलिटी आणि त्या पद्धतीने मात्र हाय आर्म ॲक्शन आपल्याला पाहायला मिळते. नॅचरल जो वेग आपण पाहत आहेत अंकुश गुप्ताचा. यावेळेला इथपर्यंत आवाज आला होता बॅटची एज अँड टेकन. व्हॉट अ कॅच बाय विपुल पाटील. स्वतःला झोकलं होतं. MSD ची आठवण करून देणारा हा कॅच आपल्याला पाहायला मिळतोय. ॲब्सोल्युटली सुपर अँड वंडरफुल कॅच बाय विपुल पाटील. जयेश डुकलेच्या खेळीला पूर्णविराम. बॅक टू द डगआउट. या महत्वपूर्ण सामन्यामध्ये जयेशला परतावं लागेल. युवराज यावेळेला आपण पाहतायत. युवराज बॅक टू द डगआउट. गॉन. अगदी सुंदर कॅच सर, अगदी सुंदर. काबिले तारीफ करावी लागेल विपुल पाटील यांची, ज्या पद्धतीने त्याने ही कॅच कॅरी केली आहे. कारण वेग तेवढा होता आणि बॅटची एज घेतल्यानंतर थोडासा बॉल हलकासा वळतो, परंतु स्वतःच्या डोळे मात्र त्या बॉलवर कम्प्लिटली जमवून ठेवलेले आणि ही कॅच कंप्लीट करत असताना याच गोष्टीचा आपण उल्लेख करत होतो की अंकुशच्या गोलंदाजीचा कुठेतरी बोलबाला राहिला आहे. पहिल्या षटकात सर त्याने संधी निर्माण करून दिलेली, तेव्हा क्षेत्ररक्षकाची साथ लाभलेली नव्हती, परंतु यावेळेला फिल्डरची पुरेपूर साथ लाभत असताना महत्वाचा खेळाडू युवराज डुकलेचा बॅक टू द डगआउट. काय करडी नजर होती विपुल पाटीलची युवराज डुकलेच्या बॅटिंगवर.
आपण सातत्याने पाहिलं बोलबाला राहिला होता, परंतु त्या ठिकाणी या प्रिव्हियस बॉलचा जर विचार केला तर तिथे एक रन कदाचित घेतली असती तर डेफिनेटली आता थोडासा दबाव हटला असता, परंतु त्या ठिकाणी एक मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात होते. फलंदाज बाद झाले कॉट बॅहँडच्या स्वरूपात. यावेळेला ऑफ साईडला खूप सुंदर फटका पाहायला मिळतोय. क्लास नेत्रदीपक, ग्लोरियस शॉट, सुपर टायमिंग, 4 रन. अगदी सुंदर सर. ज्या पद्धतीने गॅप शोधून काढलाय निलेश शेळकेनं असं म्हणावं लागेल. जर का आपण त्या ठिकाणी पाहिलं तर कव्हरचा खेळाडू 30 यार्डच्या आत होता. त्यानंतर जो मधला गॅप होता त्या गॅपमधनं यावेळी बॉलला बाउंड्री लाईनच्या दिशेनं ट्रॅव्हल करून दिला आणि यशस्वी फटका निलेश शेळकेच्या बॅटमधनं बॉल निघून गेला चौकाराकरिता. धावसंख्या 4 न वाढून आपण पाहिली तर पुढे जात असताना विराट कोहली यांचा जर्सी क्रमांक 18 धावा. क्लास ड्राईव्ह पाहायला मिळाला. युवराज डुकले बाद झाल्यानंतर कोणतंही प्रेशर न घेताना निलेश शेळके या वेळेला आपण पाहतायत ग्राउंड स्ट्रोकचे बेताज आहेत. जमिनीशी बोलत बोलत मात्र आपण पाहिला चेंडू निघून गेला एक्स्ट्रा कव्हरला. क्लास टायमिंग 18/1, 4 बॉलच्या समाप्तीनंतर. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न सर्कलमध्ये कोणी नाहीये, त्याचा बेनिफिट जरूर मिळेल. सिंगल मधून डबल कन्वर्ट करण्याचा प्रयत्न, फेकी येईपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जातील. हे उत्तम दर्जाचं क्रिकेट अद्वर शेलार पाहायला मिळतं. पहा, युवराज डुकले बाद झाला तरी सुद्धा प्रेशर कोणत्याही घेतलेलं नाहीये. आल्या आल्या चौकार ठुकल्यानंतर आपण पाहताय 2 धावा, म्हणजे स्ट्राईक रोटेट होते, धाव फलक हलतं राहतंय. ही खूप महत्वाची बाब जीवी स्पोर्ट्स गावदेवी तेसे या टीमसाठी आहे. नक्कीच सर. ओळखून खेळ कशा पद्धतीने असताना त्याचं प्रात्यक्षिक निलेशनं मात्र दाखवलंय. आमच्या ऑन स्क्रीनवर योगीजी पाटील साहेब, कल्पेजी ठाकरे साहेब यांना आपण पाहतायत. त्यातल्या त्यात आपण पाहतायत कैलाश कांबेरे यांना आपण पाहू शकाल मॅचचा आनंद घेत असताना. त्यांनी सुद्धा या स्पर्धेला आवाज दिलेला आहे. ऑफ साईडला अप्रतिम ऑन द राईज खेळत असताना 1 रन मिळेल. एकच धावेवर सॅटिस्फाईड होत असताना दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न. ही कला आहे. दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात आणि सक्सेस ठरत असताना टाळ्यांचा कडकडाट होतोय. एक रन या चुरशीच्या सामन्यामध्ये खूप मायने राखणारा आहे. 2 धावा येतील. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते ते एकंदरीत 22 धावा. अतिशय चांगल्या पद्धतीने व्यक्तिमत्व योगेशजी बबनराव पाटील साहेब आपल्याला पाहायला मिळतात. आमच्या ऑन स्क्रीनवर कल्पेश ठाकरे यांच्याशी बातचीत करत असताना संघाची धावसंख्या 22-22ला 1. षटक क्रमांक आपण पाहिला अद्वर 3 षटकं कंप्लीट झालेत. 7.33च्या सरासरीने खेळलेत. पहिल्या 2 षटकांचा आढावा घेत 6.50ची सरासरी पाहायला मिळाली होती. आता 3 षटकांमध्ये 7च्या वरती सरासरी पाहायला मिळते. म्हणजे प्रत्येक षटकामध्ये तुम्हाला काळानुरूप बदलावं लागतं, ते परिवर्तन स्ट्राईक मध्ये करावं लागतं. आता स्ट्राईक या वेळेला मात्र आपण पाहतायत निलेश शेळके आणि एका साईडला वैभव याला आपण पाहतायत. अगदी सर. ज्या पद्धतीने आपण पाहू शकाल धावसंख्या तब्बल 22 या अंकावर आहे. आणि सर इथून अजून सुद्धा 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि या मैदानावर आपण 40 ते 45 धावा ही फायटिंग टोटल अनेकदा पाहिली आहे. ज्या धावा डिफेंड सुद्धा झाल्यात. मग अशा पद्धतीने कुठेतरी 40-45 धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न या ठिकाणी तीसे संघानं केला पाहिजे आणि निलेश शेळकेकडे ती क्षमता आहे. अनेकदा आम्ही पाहिलेलं सुद्धा आहे सर, जेव्हा जेव्हा युवराज बाद झाल्यानंतर संघ अडचणीत असतो तेव्हा तेव्हा निलेश शेळके असं नाव आहे जो नेहमी त्याच्या बॅटमधनं अतिशय गगनभेदी षटकार मात्र ठोकत असतो. गेल या नावाने सर त्याला प्रसिद्धी आहे या संपूर्ण विभागामध्ये. वाडापूर्व विभागामधनं बिलॉंग करतो, परंतु त्याच्या विपक्षामध्ये गोलंदाजी करण्याकरिता आपण विशाल पारदे याला पाहू शकाल. वैयक्तिक पहिलं सांघिक 4थं षटक हाताळण्याकरिता गोलंदाजी मार्कवरनं आपण पाहत आहोत. नवचैतन्य स्पोर्ट्स कांद्रे आयोजित चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 हा थर्रा डे नाईट क्रिकेटची ही अतिशय सुंदर या ठिकाणी मात्र टुर्नामेंट आपल्याला या वाडे नगरीमध्ये संपूर्ण गांधरेकरांच्या मेहनतीनं या ठिकाणी मात्र बघायला मिळते. गेली 5 दिवस आणि रात्र आपण मॅच पाहिली आणि आजच्या या अंतिम दिवसाकडे आपण वाटचाल करतोय. ग्रामीणमधील असं म्हणावं लागेल सर की तब्बल 56 संघ वाडा तालुक्यातनं खेळले होते आणि त्यापैकी राहिलेले 2 संघ कोणते आहेत तर एका बाजूने अबीर 11 आरपी लायन्स वाडा आणि दुसऱ्या बाजूने जीवी स्पोर्ट्स गावदेवी 30 आहे. अप्रतिम चांगला फटका यावेळेला पाहायला मिळतोय. डीप बॅकवर्ड पॉइंटला भेदून निघून जाईल वैभवच्या बॅटमधून. क्लास दर्शवत असणारा हा स्विच हिटचा फटका. क्लास टायमिंग. अगदी सुंदर फटका सर यावेळी बघायला मिळाला. ऐनुल शेख त्या ठिकाणी होते परंतु त्यांच्यापासून बराच बॉल लांब. बॉल निघून गेला 1 बाउन्स बाउंड्री लाईनच्या बाहेर. अगदी सुंदर रिव्हर्स स्वीपचा फटका आपण या ठिकाणी पाहू शकाल वैभव डुकलेच्या बॅटमधनं. सर म्हणतात ना की
सरळ बॅटनं धावा येत नसतील तर कुठेतरी तुम्हाला बॅट आडवी करावीच लागेल आणि तीच गोष्ट वैभवने केली आहे. त्याच्या सरळ बॅटनं धावा येत नाही आहेत. मग कुठेतरी एक गोष्ट करत असताना की रिव्हर्स स्वीपचा फटका खेळायला गेला आणि तो यशस्वी सुद्धा या ठिकाणी आपण पाहू शकाल. डेफिनेटली अध्वर संघाची धावसंख्या 26, लॉस ऑफ 1 विकेट. विशालचा हा बॉल ऑफ्टमच्या थोडंसं बाहेर चेंडूला पिच केलं होतं. तिथून फिल्डिंग थोडीशी जरूर आपण पाहिली खराब, परंतु एकच धावेवर सॅटिस्फाईड राहत असताना संघाची धावसंख्या या सिंगलच्या साह्याने जाऊन पोहोचते 27. जीवी स्पोर्ट्स गावदेवी 30 या टीमची. यानंतर ऑल इंडिया ओपन आपण फॉर्मॅट पाहणार आहोत. केदारनाथ 11 खरवते वर्सेस बाबू 11 मलवाडा. आतापर्यंत बाबू 11 मलवाडा जर आपण पाहिलं तर किरण गुरुद्वान जे कॅप्टन आपल्याला पाहायला मिळणार आहेत. राकेश प्रभू असतील, प्रतीक धुदडे ज्यांनी गेल्याच वीकमध्ये 6 बॉल 6 चौकार मारण्याची किमया साध्य केली नंडोरेच्या मैदानात पालघर जिल्हा आदिवासी प्रीमियर लीग मध्ये. अक्षय घरत असतील, वीरू बाबरे असतील, परेश आरेकर. फुलटॉस बॉल जरूर होता मात्र सरळ चेंडू निघून जाईल. नशिबाचा चौकार मिळेल. यस, डेफिनेटली 4 रन. याला म्हणतात न हरता न थकता न थांबता प्रयत्न करणाऱ्यांसमोर कधी कधी नशिबाला सुद्धा झुकावं लागतं, हरावं लागतं. 4 रन, नशिबाचा चौकार. या चौकाराने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 31 या धावसंख्येवर 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. आतापर्यंत बॉल फेकून झाले 3 बॉलच्या समाप्तीनंतर 31 वर धावसंख्या जाऊन पोहोचली गेले. थोड्याच वेळात आम्हाला केदारनाथ 11 खरवते या टीमची सुद्धा आपण प्लेइंग 11ची लिस्ट आमच्यापर्यंत पोहोचेलच, ते मात्र शंका नाहीये. वाडा तालुक्यातील स्टार्स आपल्याला पाहायला मिळणार आहेत. यतीश ठाकरे, यतीश पाटील यांना सुद्धा आपण पाहत आहेत. मॅन फ्रॉम पिंपळास. गेल्याच नाईटमध्ये आपण पाहिलं एक मॅन ऑफ द सिरीज बाईक मिळाली. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, खोलवर चेंडू होता. काय बॉलिंग ह्या वेळेला जरूर झाले, परंतु धावा येत आहेत. ही खूप महत्वाची बाब जीवी स्पोर्ट्स गावदेवी 30 या टीमसाठी. अध्वर अगदी सर, धावा कशाही येऊ दे मात्र धावा येणं गरजेचं आहे. धावसंख्या आपण पाहिली तर 32 या अंकावर आहे. अजून सुद्धा 8 चेंडूचा खेळ बाकी आहे या इनिंग मधील. आणि सर हे संध्याकाळचं दमत वातावरण आहे. या वातावरणामध्ये आपण षटकार चौकार खूप कमी वेळा जाताना पाहत असतो. अगदी योग्य आपण म्हणालात. अध्वर शेलार, सूरज पाटील यांना आपण पाहत आहेत. अप्रतिम चांगला फटका. बॉडमॅनचा चांगला वापर करत असताना फिल्डर त्या ठिकाणी पुढे सरसावत आहेत. फील्ड करेपर्यंत 2 धावा आराम के साथ खेळपट्टीवर येत असताना अतिशय चांगली बॅटिंग. वैभवच्या बॅटमधून आतापर्यंत धावांचा वेग वाढताना आपल्याला पाहायला मिळतोय. संघाला सुस्थितीमध्ये घेऊन जात असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 34. 14 बॉलमध्ये 18 रन वैभवच्या बॅटमधून आलेत. 5 बॉलमध्ये 13 निलेश शेकाचे बॅटमधून आपल्याला पाहायला मिळत आहेत. म्हणजे एक चांगली रणनीती आखली गेली आजवर. अगदी सर, यामध्ये काही शंका नाही आहे. ज्या पद्धतीने आपण फलंदाजी पाहू शकाल की चौकार षटकार आल्यानंतर त्यांनी सिंगल डबलला सुद्धा तेवढंच प्राधान्य दिले आणि सिंगल डबल कंटिन्युअसली चालू ठेवल्यात. ऑन साइडला सरळ चेंडूला फेकून दिलंय. पिकअप शॉट. व्हॉट अ शॉट. मॅक्झिमम 6. इझिली डन. अँड लुक ॲट द डिस्टन्स आउट ऑफ द पार्क. चॅम्पियन्स ट्रॉफी षटकार. काय सांगू शकतो सर, जे वादळापूर्वीची शांतता वैभवची होती का, बराच काळ मैदानामध्ये स्ट्रगल करत होता, परंतु त्यानंतर एक असा फटका खेचलाय की ज्याने तो संपूर्ण स्ट्रगल त्याचा दूर करून टाकलाय. सरळ बॉलला पाठवून दिलं. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर आलेला दर्जेदार स्ट्रोक. 6 धावांकरिता षटकार. धावसंख्या 40. 4 षटकांचा खेळ झालाय. 40 रन्स पाहायला मिळत आहेत. पहिल्या 2 षटकांचा आढावा घे. 6.50चा करंट रन रेट अध्वर पाहायला मिळाला. तिसऱ्या षटकांपर्यंत पोहोचले आपण पाहिलं 7.33चा जो करंट रन रेट पाहायला मिळाला. या षटकामध्ये जसं मी उल्लेख केला होता षटकाच्या अगोदर की आता तुम्हाला षटकात प्रत्येक षटकामध्ये तुम्हाला काळानुरूप बदलावं लागतं. बॅटिंग स्ट्राईक रेट जो आहे, बॅटिंग ॲव्हरेज, तो तुम्हाला बदलायचा असतो आणि तेच आतापर्यंत करत असताना 4 षटकांमध्ये 40 रन झालेले आहेत. आता इथून वाडा टीमच्या गोलंदाजाला स्लॉग ओव्हरमध्ये कमी धावा देता येतील का याकडे लक्ष असेल. त्यामुळे कॅप्टन तेजस यांनी मात्र चेंडू सुपूर्द केलाय दर्पण फोडसेच्या हातामध्ये
म्हणजे एक चांगला गोलंदाज आहे, एक भरवशाचा गोलंदाज, परंतु तुम्हाला कागदोपत्री स्ट्रॉंग असून चालत नाही. मैदानाच्या आतमध्ये खरी गुणवत्ता तुम्हाला सिद्ध करावी लागते. जेव्हा तुम्ही चांगली गुणवत्ता सिद्ध करतील तर तुम्हाला ऑटोमॅटिकली जग प्रसिद्ध करेल. अगदी सर, या गोष्टीमध्ये काही शंका नाही आहे. याच मैदानावर तिसे संघाच्या विपक्षामध्ये एक चेंडू 4 धावांची गरज असताना दर्पण फोडसे सर गोलंदाजी मार्कवर नव्हता आणि फलंदाजी करण्याकरिता मोहन डुकले तैनात होता आणि मोहनने मात्र दर्पणच्या विपक्षात चौका खेचलेला याच मैदानावर. परंतु आज मात्र तो इतिहास कुठेतरी दर्पणला विसरावा लागेल आणि इतिहास विसरून त्याला गोलंदाजी करावी लागेल. दर्पण फोडसे आपण पाहताय आज त्यांचा परिवार या ठिकाणी उपस्थित होताना त्यांचे पिताश्री आणि त्यांच्या बहीण सुद्धा या मॅचचा आनंद घेत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. मातोश्री सुद्धा आपण पाहतायत आणि मावशी सुद्धा आलेल्या आहेत आणि मामा सुद्धा आलेत. म्हणजेच क्रिकेटवरचं हे अफाट प्रेम आपल्याला पाहायला मिळतं. आज दैनंदिन जीवनातून वेळ कोणाला मिळत नसतो, वेळ काढावा लागतो. आज दर्पणला जरूर काहीतरी करून दाखवण्याची इच्छाशक्ती प्रबळ असेल. 40 रन झालेत. चांगला बॉल होता, चांगला बॉल ऑफस्टमच्या थोडंसं बाहेर चेंडूला पिच केलं होतं. ही थिंकिंग पॉझिटिव्ह सहित गोलंदाजी पहिल्याच बॉलवर इरादे पक्के स्पष्ट केलेत की मोठे फटके मारून देणार नाहीत. परंतु वैभव जसा लयबद्ध झालाय अद्वर 120 ग्रॅमचा हा बॉल त्याला आता फुटबॉल प्रमाणे दिसू लागलाय. अगदी सर, यामध्ये काही शंका नाही आहे. कारण ज्या पद्धतीने वैभवने अटॅकिंग बॅटिंग आता सुरू केली आहे, परंतु सर त्यांची दोघांमध्ये झालेली जी पार्टनरशिप आहे ना ती खूप महत्त्वपूर्ण. निलेश शेळके आणि वैभव डुकले या 2 खेळाडूंमध्ये, परंतु त्यांच्या विपक्षामध्ये त्यांचा सामना आहे दर्पण फोडसेशी. 41 रन, 5वं षटक, स्लॉग ओव्हर. दर्पण पुन्हा एकदा यावेळेला ऑन साइडला. वाव, ऑसम शॉट. कैलाश कांबेरे यांच्या स्वागतासाठी, निखिल भोईर यांच्या स्वागतासाठी सरळ चेंडूला फेकून दिलंय. कॅच कॅरी केलाय का? कैलास कांबेरे के यांनी कॅच कॅरी केलाय. म्हणजेच आज सुट्टीचा दिवस असल्यानंतर सुद्धा आपण पाहत आहेत की 500 रुपये त्यांनी कमावलेत. 47 धावा, तगडी इच्छाशक्ती, आत्मविश्वास, चिरेबंद आत्मविश्वास आणि या फटक्यामध्ये अद्वर वैभवच्या बॅट मधला आरपार प्रामाणिकपणा पाहायला मिळाला. व्हॉट अ शॉट, मॅक्झिमम 6. अगदी सर, काबिले तारीफ करावी लागेल वैभवची. म्हणजे सुरुवातीला स्ट्रगल असताना सुद्धा कुठल्याही प्रकारे डगमळता न डगमळता ज्या पद्धतीने त्यांनी फलंदाजी केली आहे, अगदी तारीफ. कारण सर त्याचा स्ट्रगल या संपूर्ण स्पर्धेमध्ये चालू होता, परंतु फलंदाजी कोणत्या मॅचला केली आहे तर सर्वात महत्त्वपूर्ण मॅचला फलंदाजी केली आहे. निखिल भोईर कॅमेऱ्यात कॅप्चर करत असताना पाहायला मिळत आहेत. एन्जॉय करतायत ऑन साइडला. सो ब्युटिफुल, सो एलिगंट, जस्ट लुकिंग लाईक अ वाव. क्या बात है. 2 ते 3 इनिंग मध्ये या खेळाडूचा बोलबाला राहिला नव्हता, परंतु महत्वपूर्ण सामन्यामध्ये मी चांगली बॅटिंग करेन हा त्याचा आत्मविश्वास. 53 रन झालेत. संघाची धावसंख्या 53, लॉस ऑफ 1 विकेट, 17 बॉल मध्ये 36. काय सर फलंदाजी म्हणावी लागेल, काय कमबॅक म्हणावा लागेल तिसेकरांचा. 3 षटकामध्ये आपण पाहिलं तर 22 धावा स्कोर कार्डवर जोडल्या होत्या आणि त्यानंतर आत्ता धावसंख्या आपण पाहिली तर तब्बल जोडली गेली आहे ती म्हणजे 53, 53 या अंकावर. तर षटकार हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळते. वैभवजी भोईर या वेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न मात्र फसतायत. सरळ चेंडू निघून जाईल. चौकार देत दनादन बॅटिंग होत असताना पाहायला मिळते. कॅचेस विन द मॅचेस, खूप महत्वपूर्ण भूमिका, परंतु इथे कॅच ड्रॉप. चौकार येत असताना संघाची धावसंख्या फलकावर. आणि या ठिकाणी शिवसेनेचे कार्यसम्राट आमदार भिवंडी विधानसभेचे आदरणीय शांतारामजी मोरे साहेब यांचं आगमन झालेले. हॅट्रिक आमदार म्हणून ओळख महाराष्ट्रभर आहे. वेलकम वेलकम, आपलं हार्दिक स्वागत. नवचैतन्य स्पोर्ट गांधी चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये या ठिकाणी भेट देत आहेत. सुस्वागतम, वेलकम. योगेशजी बबनराव पाटील या ठिकाणी आमदार साहेबांच्या सोबत येताना पाहायला मिळत आहे. प्रकाशजी पाटील साहेब, संदीपजी गणोरे साहेब,
संपूर्ण अतिथीगण यांची मांदी आली. या स्पर्धेचे मुख्य प्रायोजक कल्पेजी ठाकरे साहेब पाहुण्याला घेऊन येताना वेलकम वेलकम सुस्वागतम. भिवंडी विधानसभा कार्य सम्राट आमदार आदरणीय शांतारामजी मोरे साहेब यांचं आगमन झालेलं आहे. विकासाचे वारे शांताराम मोरे साहेब, वेलकम वेलकम VIP डायस. 59 रन्स ऑन दी बोर्ड. शेवटचा बॉल आहे. काय वैभवने बॅटिंग केले. वैभव डुकले, निलेश शेळके नॉन स्ट्राईक एंडला. 19 बॉलमध्ये 20 बॉलमध्ये 42 धावांचे घणाघाती झंझावती बॅटिंग करत असताना आपल्या संघाला एक सुस्थितीमध्ये घेऊन गेला. पहिल्या 2 षटकांचा आढावा घेत 13 रन, तिसऱ्या षटकामध्ये 22 रन पाहायला मिळाले आणि त्यानंतरची 2 षटकं जी आपल्याला पाहायला मिळाली ती दनादन बॅटिंग होत असताना पाहायला मिळाली. दणकेबाज बॅटिंग आपण पाहू शकलात. 59 धावा, 60 धावांचं आव्हान लक्ष समोर ठेवण्यात आलंय. वैभव डुकलेची बॅटिंग आवडली असेल तर त्या प्रेक्षक गॅलरीमधून जोरदार टाळ्यांचा गजर यायला हवा. मॅग्निफिसंट बॅटिंग, क्लास. एक सुद्धा मॅच न खेळता या महत्वपूर्ण मॅच मध्ये त्याचा बोलबाला राहिला. वैभव डुकले नावाचं वादळ घोंगावलं आणि प्रत्येकाला चर्चा करण्यासाठी भाग पाडलं गेलं. जाऊया आपण व्यासपीठाच्या दिशेने, ज्या ठिकाणी निवेदक सूरज पाटील आहेत आणि ज्या वेळेला प्रत्यक्षात सामन्याला सुरुवात होईल त्यावेळेला या आपण ऐकूया आमचे साथी समालोचक जुने मित्र अक्षयजी पांडव, व्हॉइस ऑफ वाडा, आणि एका साईडला व्हॉइस ऑफ ठाणे, भिवंडी आणि 10PL चा आवाज. या आपण त्यांचा आवाज ऐकूया, सिद्दीक भावे सरांचा. या आपण जाऊया सूरज पाटील यांच्याकडे. धन्यवाद. धन्यवाद. आइए दोस्तों, लौट चलते हैं चैंपियन ट्रॉफी की अद्भुत महामुकाबले की तरफ. तर या ठिकाणी टॉस करण्याकरिता दोन्ही संघ कॅप्टन यायचे आहेत. श्री केदारनाथ 11 खरबते वर्सेस बाबू 11 मलवाडा. बोथ टीम कॅप्टन टॉस बॉक्स मध्ये लगेच यायचं आहे. बी फास्ट, फाइनल कॉल. बिल्कुल. अभी अभी हमारे बीच हैट्रिक आमदार सम्माननीय शांताराम मोरे साहब का आगमन हुआ है. आपका हार्दिक स्वागत है. साथ ही साथ योगेश सर को आप देख रहे हैं, वही चेहरा जो हमेशा इस इलाके में सुपर से ऊपर रहा है. थँक्यू सर. वन्स अगेन टॉस बॉक्स मध्ये पोहोचायचं आहे. बाबू 11 मलवाडा टीम कॅप्टन अँड श्री केदारनाथ 11 खरबते टीम. बी फास्ट. कॅप्टन पोहोचायचं आहे. दोन्ही टीमचे कर्णधार पोहोचले नाहीयेत. त्वरा करा, घाई करा. ऑल इंडिया ओपन टेनिस क्रिकेट टक्कर या पहिल्या राऊंडला सुरुवात होत आहे. वन्स अगेन पुन्हा एकदा तिसरा अंतिम फायनल कॉल. श्री केदारनाथ 11 खरबते टीम वर्सेस बाबू 11 मलवाडा. आपल्याला तिन्ही पुकार देऊन झालेले आहेत, तिन्ही कॉल देऊन झालेले आहेत. टॉस बॉक्स मध्ये पोहोचायचं आहे. लास्ट कॉल, अन्यथा पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. आइए दोस्तों, देखना है इलाका हमारा, धमाका हमारा, यह इलाका तुम्हारा, धमाका हमारा. जीवी निलसे वाले दिल से खेलें और 60 रनों का महामुकाबले में लक्ष्य रखा है चैंपियन बनने के लिए. चैंपियन ट्रॉफी में वाड़ा ग्रामीणगढ़ से. मेरे साथ बहुत ही मेचोर्ड आवाज वॉइस ऑफ वाड़ा जुड़ चुके हैं. क्या कहेंगे अक्षय पांडव? थँक्यू. टारगेट तो बहुत अच्छा है. आणि या टॉस साठी मान्यवरांना आमंत्रित करूया. VIP व्यक्तिमत्व निमंत्रण मान देऊन नवचैतन्य स्पोर्ट गांधरे चॅम्पियन ट्रॉफी या स्पर्धेला भेट देणारे आपले आदरणीय आमदार, कार्यसम्राट भिवंडी लोकसभेचे आमदार शांतारामजी मोरे साहेब, त्यांच्या सौम्यत योगेशजी बबनराव पाटील साहेब. प्लीज वेलकम टॉस बॉक्स. नवचैतन्य स्पोर्ट गांधरे सीझन 3 पर्व तिसरं, सलग तिसरं वर्ष आपण या ठिकाणी पाहतायत. पहिलं पारितोषिक 2 लाख रुपये.
मालिका वीर टू व्हीलर बाईक आणि मोठी स्पर्धा आणि या विनंतीला मान देऊन नवचैतन्य स्पोर्टच्या स्पर्धेला आलेले त्या कार्यसम्राट हॅट्रिक आमदार शांतारामजी मोरे साहेब त्यांच्या समवेत योगेशजी बबनराव पाटील साहेब प्लीज वेलकम. टॉस बॉक्स आणि एक टॉस या ठिकाणी आमदार साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी उडला जात आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी सीझन 3 ऑल इंडिया ओपन टीम बाबू 11 मलवाडा वर्सेस श्री केदारनाथ 11 खरवते. मैच रोकना है अंपायर जब तक टॉस ना हो. आणि टॉस या ठिकाणी जिंकलेला आहे बाबू 11 मलवाडा या टीमनं. नक्कीच टॉस पण जिंकलाय. काय स्वीकारणार? आम्ही पहिला फिल्डिंग करू. बेस्ट ऑफ लक या मॅच साठी असतील. विपक्ष टीम या ठिकाणी आहेत. आणि प्लीज वेलकम व्हीआयपी डायस माननीय कार्यसम्राट आमदार शांतारामजी मोरे साहेब. जाऊया थेट मॅच मध्ये आणि आवाज ऐकूया ऑल इंडिया ओपन साठी ऑल इंडिया वॉइस ऑफ इंडिया टेनिस क्रिकेट सिद्दीक भावे सर. धन्यवाद सूरज पाटिल. दोनों ओपनर बीच मैदान पे आ चुके हैं, गणेश गायकवाड और रुपेश लोखंडे. खेल की शुरुआत गेंदबाजी के लिए ट्रम्प कार्ड गेंदबाज युवराज दुपले को लगाया गया है. महत्वाची मॅच आहे आणि या राह के पत्थर को चकना चूर होना चाहिए. पहली गेंद ड्राइव करना चाहते थे, बल्ले का टो लेकर गेंद गली में गई है. 1 रन. देखना है कि चैंपियन कौन. क्या अबीर 11 आरपी लॉइंस वाड़ा ये जेबी नीलसे वाले आज वाकई में तिलसे वाले आज दिल से खेलें. निश्चित स्वरूपानं खूप चांगला खेळ त्याच्या वतीने पाहायला मिळालाय. युवराज पहिलाच बॉल चाललाय उंच हवेतनं सीमा रेषेच्या भ्रमंतीला. बॉल सीमा रेषा पार. दर्जेदार, कलात्मक, दर्शनीय, अप्रतिम फटका, चौकार. कमाल का शॉट खेला है वहां पे लोखंडे ने भी ऐलान किया है इलाका हमारा और धमाका हमारा. ये मैच महामुकाबला आप देख रहे हैं ग्रामीण गढ़ से. खिताबी जंग, बैटल ऑफ चैंपियन, दो बड़ी टीमों के बीच में. देखिए होना भी ये चाहिए कि राह के पत्थर को चिकना चूर होना चाहिए. वार चाहे एक हो, भरपूर होना चाहिए. वार और पलट वार के बीच ये फाइनल आप देख रहे हैं. इस चौके ने 5 पे पहुंचा दिया है आरपी लॉइंस वाड़ा के स्कोर को. 60 का लक्ष्य है. एक अच्छा टोटल मैं कहूंगा क्योंकि महामुकाबले में 60 वन ऑफ द गुड टोटल. एक चांगली टोटल आहे. युवराज यावेळेस मात्र फटका इनफिल्डच्या वरनं खेळला. बॉल पुन्हा एकदा चालला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं सीमा रेषा पार. दमदार क्वालिटी बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. जशास तसं चोख प्रत्युत्तर आपण जे म्हणतो ना ते सिद्दीक सर मैदानामध्ये सुरू आहे. क्या शॉट खेला है. लुक एट दैट. सो ब्यूटी, सो एलिगेंट, जस्ट लुकिंग लाइक अ वाओ. थोड़ी देर के लिए मानो ऐसा लगा हो कि शॉट को मार्क वाह ने खेला हो. योगेश पाटिल सर को दिखाया जा रहा है. हैट्रिक आमदार शांताराम मोरे साहब, सभी का हार्दिक स्वागत. स्कोर आगे बढ़ता हुआ 9. इस मर्तबा चिप किया है, फील्डर मौजूद है. ओ माय गॉड, अब ये कैच छूटा है. ये चैंपियन ट्रॉफी कब छूटा है. निश्चित रुपेश लोखंडे महत्वाचा बॅटर ज्याला जीवनदान दिले गेले आणि हे जीवनदान तिळसेकरांना घेऊन डुबू शकतं एवढी काबिलियत रुपेश लोखंडेमध्ये जरूर आहे. रुपेश लोखंडेला दिलेलं जीवनदान निश्चित इथे अडचणी पैदा करेल टीम जीवी स्पोर्ट्स तिळसे करता. एग्जैक्टली. देखिए अगर छूटने वाले कैच की डिटेल तो बहुत है. चाहे हर्षल गिब्स ने कैच छोड़ा हो, वर्ल्ड कप छोड़ा था, लेकिन पकड़ने वाले कैचेस में वर्ल्ड कप भारत ने 3 मरतबा पकड़ा. इस गेंद के बाद मैं आपको बताता चलूंगा. गेंदबाजी कर रहे हैं युवराज दुपले. अंदर आती भी गेंद, वॉचफुल फॉरवर्ड पुश करो और खुश रहो. 1 रन और आता हुआ स्कोर में 11 पे पहुंचा. सबसे पहले 25 जून 1983 को कपिल देव ने
पीछे भागते हुए विवेन रिचर्ड का कैच पकड़ा था, भारत ने वर्ल्ड कप पकड़ा। उसके बाद 28 अक्टूबर 2007 को श्री संत ने मिसबाहुल हक का कैच पकड़ा, भारत ने वर्ल्ड कप पकड़ा। और सभी को पता है कि 29 जून 2024 को सूर्या ने किलर मिलर का कैच पकड़ा, भारत ने वर्ल्ड कप पकड़ा। कॅचेस विन द मॅचेस आपण ऐकत आलोय आणि इथे तो कॅच सुटत असताना आपल्याला पाहायला मिळालंय. यावेळेस मात्र बॉल खूप चांगल्या पद्धतीनं तिथे पुन्हा एकदा इनफिल्डच्या वरनं इनसाइड आउट केलं होतं. बॉल सीमारेषेच्या दिशेने आणि निघून जाईल सीमारेषा पार. चौकार. दिस इज द क्लेवर बैटिंग, दिस इज द क्लेवर बैटिंग. क्या शॉट खेला है, जाजिबुल नजर स्ट्रोक. इस तरह के शॉट आंखों में डूब जाते हैं. जूजी ऑफ ऑल रीति, टिपिकल पावर प्ले. ओवर गोज द कवर, couple of bounces, cross the extra cover boundary for 4. अगदी अप्रतिम फटका तिथे आपल्याला पाहायला मिळाला. चौकारामध्ये परावर्तित केलं. पहिल्या ओव्हरचा खेळ इथे आपल्याला पाहायला मिळतोय आणि पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्ती अखेरीस एक स्ट्रॉंग टोटल बाबेसर धावफलकावर पाहायला मिळते. 15 धावा धावफलकावर लागल्यात विदाउट लॉस. सेकंड इनिंग मध्ये पाठलाग करत असताना टीम अबीर 11 आरपी लायन्स वाडा. देखिए लॉयंस बिल्कुल मैदान में धार रहे हैं, क्योंकि अपने घरेलू मैदान पे खेल रही है वाड़ा टीम. महा मुकाबले में 1 ओवर 15 रन और कोई विकेट नहीं. देखिए क्रिकेट भी मानसिकता का खेल है. आप कितने स्ट्रांग है ज़हनी तौर पर, क्योंकि हार हो जाती है जब मान लिया जाता है, जीत तब होती है तब ठान लिया जाता है. और एक नज़र देख के जिस शख्स की चाहत हो जाए उसको पर्दे में भी पहचान लिया जाता है. गेंदों को पहचान रहे यहाँ पर लोखंडे. चांगली बॅटिंग करतोय. मात्र इथे जर आपण पाहिलं तर समोर जीवी स्पोर्ट्स गावदेवी तिळसे संघ आहे. तो जर आपण पाहिलं तर एवढ्या हलक्यामध्ये या मॅचला सोडत नाही. अगदी चिवट खेळाडूंचा संच आहे. कितीही चांगली टीम विरोधामध्ये उभी असली तरी त्यांच्याबरोबर शेवटच्या क्षणापर्यंत लढत राहायचं, झुंजायचं. काहीही झालं तरी मॅच सोडायची नाही. हा निर्धार मनाशी बांधून खेळणारी टीम म्हणजे तिळसे ती सध्या मैदानाच्या आतमध्ये आहे. देखना ये कि लोखंडे का जो कैच छूटा है वो कितना महंगा पड़ता है. गेंदबाजी में बुलाया गया है सागर दलवी को. इस मरतबा जड़ में गेंद थी, ड्राइव किया, स्ट्राइक को रोटेट किया. ये अच्छा खेल हो रहा है, क्योंकि उनको पता है कि लोखंडे कमाल की बल्लेबाजी कर रहे हैं. रुपेश लोखंडे 16 पे पहुंचा स्कोर. चांगली सुरुवात इथे आपल्याला पाहायला मिळाली आहे. सिंगल त्यावर लक्ष दिले गेले. रुपेश लोखंडे मोठे फटके खेळताना मैदानात पाहायला मिळाला आहे. त्याचा साथीदार, त्याचा रोलही चांगला आहे. जर आपण पाहिलं तर तो सिंगल डबलनं स्ट्राइक रोटेट करतोय आणि रुपेशला जास्तीत जास्त काळ स्ट्रायकर एंडकडे आणण्याचा प्रयत्न करतोय. पैक क्राउड आप देख रहे हैं. क्रेजी किया रे. इसके बाद ओपन इंडिया का पहला मुकाबला. सागर दलवी शॉट हम पुल कर दिया है, वेकेंट एरिया है. गेंद जा रही है फाइन लेग बाउंड्री के बाहर. 4 रन. महत्वाचा निर्णायक चौकार इथे आपल्याला पाहायला मिळतोय, कारण आधीच खूप चांगलं प्रेशर पहिल्या ओव्हरमध्ये युवराजच्या विरोधात बॅटिंग करताना इथे जर आपण पाहिले तर आपण जे म्हणतो ना दिशा से भटके तो फिर मिलेंगे फटके, आणि इथे दिशेपासून भरकटला होता. डाव्या एसटीवर चेंडूला पेच केलं होतं आणि त्याचा अगदी योग्यतेनं समाचार घेतलाय. चौकारामध्ये परावर्तित केलंय 4. देखिए गेंद में तो इतनी खराबी नहीं. मेरा अपना मानना है कि रुपेश लोखंडे ने शॉट को बनाया है. स्कोर आगे बढ़ता हुआ पहुंचा है. लॉयंस का 20 खेला है, ऑन ड्राइव किया है, वाइडिश लॉन्ग से खिलाड़ी पहुंचे. कमाल की फील्डिंग. 1 रन. ये फाइनल मुकाबला है और महा मुकाबले की गर्मी मैदान में नजर आ रही है. सेमीफायनल मॅच आहे ही. वाड्याच्या ज्या 4 टीम आहेत यामधनं एक संघ फायनल मध्ये पोहोचेल. एक गावच्या मधनं जी टीम काल धाकटी डहाणू संघ विजयी झाली 3 आयकॉन घेऊन ओपन संघाबरोबर खेळेल आणि तिथनं एक टीम फायनल पर्यंत जाईल. ही सेमीफायनल मॅच आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. रन मध्ये इथे वाढ होत असताना आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या पुढे सरकत असताना 23-23. हालांकि ये फाइनल वो मुकाबला है जो वाड़ा ग्रामीण गढ़ से, ये शांताराम मोरे साहब
योगेश पाटिल सर और साथ ही साथ प्रकाश पाटिल सर को दिखाया जा रहा है। आप सभी का हार्दिक स्वागत है। परगा से आवाज निकली और सारे तालुका में छाई। मोरे साहब ऑन द राइज खेला है, कमाल का स्ट्रोक है, डाउन द ग्राउंड तीर की मानिंद 4 रन। अप्रतिम अप्रतिम दर्जेदार बॅटिंग सध्या वाडा टीम मैदानाच्या आतमध्ये करत असताना अबीर 11 ऑफस्टॉपच्या बाहेर जागा होती, त्याचा योग्य त्याने वापर केला आणि चेंडूला योग्य ती जागा दाखवली फलंदाजांना असं म्हणायला हरकत नाही। जीवाच्या आकांतानं तिथे प्रयत्न झाले, मात्र ते प्रयत्न अपुरे पडले। बॉल गेला सीमारेषा पार, चौकार। गणेश गायकवाड ने ये चौका लगाया। खरबूजे को देख के अब तरबूजा भी लाल हो रहा है। स्कोर आगे बढ़ता हुआ पहुंचा है। आरपी लाइंस अबीर 11 वाड़ा का 27 रन 27 पॉजिटिव रिप्लाई। सागर दलवी स्विंग करना चाहते थे, शरीर से टकराई, रन पूरा। कवच में जब तक उठाते बल्ले को टकराने भर के बाद अब लेग बाय अंपायर घोषित करते हुए 28 रन हुए 2 ओवर की समाप्ति के बाद। इस मुकाबले को जीतने के लिए बचे हुए 3 ओवर में 32 रन चाहिए। जो आस्किंग रन रेट है, रिक्वायर्ड रन रेट, वो थोड़ा सा नीचे गया है। चांगली बॅटिंग केली आहे। अप्रतिम फलंदाजी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिली आहे, कारण जिथे मोठे फटक्याची गरज आहे तिथे अगदी योग्य तऱ्हेने ते फटके खेळले गेले। विशेषतः बाबे सर शॉट सिलेक्शन खूप चांगलं होतं या संपूर्ण 2 ओव्हरमध्ये। ऑन मेरिट बॅटिंग जेव्हा होते ना तेव्हा रन्स मिळतात, आणि इथे जर आपण पाहिलं तर पहिल्या 2 ओव्हरमध्ये अगदी ऑन मेरिट बॅटिंग केली आणि त्यामुळे चांगले रन्स दाखल करावे लागले गेले। देखिए लोखंडे का जो कैच गिरा है वो महंगा पड़ता हुआ। सबसे बड़ी बात है, आपने सही कहा, मेरिट पे जब बल्लेबाजी होती है तो वो आंखों में डूब जाती है, जाजिबुल नजर। और मेरिट पे बल्लेबाजी की है रुपेश लोखंडे ने। 3 षटकांचा खेळ इथे बाकी राहतोय आणि या 3 ओव्हरमध्ये विजयाकरता जर आपण पाहिलं तर इथनं 32 धावसंख्येची गरज आहे। थोडंसं विचार विनिमय, एकमेकांमध्ये चर्चा सत्र, पाणी आलंय मैदानामध्ये, त्यामुळे थोडासा वेळ मिळतोय एकमेकांबरोबर बोलण्याकरता। बोलावं लागेल, सांगावं लागेल की आपण काय चुका करतोय, या चुका सुधारवण्याचा प्रयत्न तुम्हाला येणाऱ्या 3 ओव्हर्समध्ये करावा लागेल। तिथे स्वतः विपुल पाटील मैदानामध्ये पाणी घेऊन आलेत, त्यामुळे जो काही मेसेज आहे तो योग्य तऱ्हेने दिलाय, कारण अबीर 11 आरपी लाईनचे पॅकर आहेत। वेलकम वेलकम सुस्वागतम। नवचैतन्य स्पोर्ट गांद्रे आयोजित पर्व 3 चॅम्पियन्स ट्रॉफीला भेट देण्याकरिता निमंत्रण मान देऊन या ठिकाणी उपस्थित होत आहेत शिवसेना पालघर जिल्हा उपजिल्हा प्रमुख सुनीलजी पाटील साहेब यांचं आगमन होते मुख्य मंचाकडे। सोबत सचिनजी पष्टे सर, आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत। वेलकम व्हीआयपी डायस। मान्यवर पाहुण्यांची मांदियाळी या स्पर्धेच्या निमित्तानं आपल्याला पाहायला मिळते। सन्माननीय नंदनजी पाटील साहेब सुद्धा त्या मुख्यमंचावर उपस्थित होत असताना आपल्याला पाहायला मिळतात। सर्व मान्यवरांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत, वेलकम। देखिए क्रिकेट का चाम है, क्रिकेट का ग्लैमर है। अमी गांद्रेकर, इन्होंने जो शो लाया है वो टेनिस क्रिकेट की दुनिया में गोल्डन अक्षरों से लिखा जाएगा। एक ऐसा शो जिसकी चर्चा इस वक्त टेनिस क्रिकेट में चल रही। देखिए टेनिस क्रिकेट हो या लेदर क्रिकेट हो, इसकी शोभा, इसकी खूबसूरती, इसकी जीनत, इसका क्लैमर, इसका अट्रैक्शन कभी भी कम नहीं होगा जब तक दुनिया बाकी है। क्योंकि किताबों पे धूल बैठ भी जाए तो अंदर की कहानियां नहीं बदलती। अगदी खरं आहे। आणि बाबे सर, वाडा तालुक्यातल्या प्रेक्षकांचा क्रिकेटच्या प्रति असलेलं प्रेम, त्याबद्दल काय म्हणाल? उसको तो मैं सैल्यूट करूंगा। कल देर रात 4 बजे तक दर्शक अगर टच से मस नहीं होंगे, ये सक्सेस है क्रिकेट का। गेंदबाजी में मरता क्या ना करता, कंटिन्यू रखा गया है, क्रीज में पीछे जाके टर्न कर दिया है। डीप स्क्वायर लेग से खिलाड़ी पहुंचे, 1 रन। स्कोर आगे बढ़ता हुआ 29 पे पहुंचा है। अगदी महत्वाच्या क्षणी युवराज आला, इथे कंटिन्यू होणं गरजेचं होतं, कारण इथे जर तो एखादी विकेट घेऊन जातोय तर या मॅच मध्ये त्याच्या टीमला जागा निर्माण करता येईल। कारण रुपेश लोखंडे ज्या आक्रमकतेने मैदानामध्ये बॅटिंग करतोय, मॅचला 5 ओव्हर लागतील असं वाटत नाही। देखिए लेकिन क्रिकेट है, इसमें कबल अज वक्त कहना कुछ भी उचित नहीं रहेगा। कुछ भी हो सकता है क्रिकेट में, बाजी कहीं भी पलट सकती है। फुल टॉस गेंद और ये रहा सॉफ्ट डिसमिसल, पहला विकेट। बघा, याकरताच युवराज गोलंदाजीच्या ट्रॅकवर आला होता। मी म्हटलं होतं युवराजला येणं गरजेचं होतं, त्याला
एक महत्त्वपूर्ण विकेट तिथे संपादित करायची होती आणि सर्वात महत्त्वाची या डावाची रुपेश लोखंडेची विकेट तिथे युवराजनं मिळवली आहे, त्याला माघारी परतवलंय. आता मात्र पहिला ब्रेक थ्रू टीम तिळसेला मिळवून दिलाय तो युवराज डुकलेना. वॉजंट अ विकेट डिलीवरी. आप रिप्ले में देखिए, विकेट वाली गेंद नहीं थी, उस पर विकेट गिरा. यही तो क्रिकेट है, अच्छी गेंद पे सिक्सर लगता है, खराब गेंद पर आपका विकेट जाता है. 29 रन, अभी भी 31 रन चाहिए. नए बैटर अबीर 11 आरपी लॉयंस बाड़ा की तरफ से बल्लेबाजी को आ रहे हैं. टीम के कैप्टन नहीं, यस, टीम के कैप्टन आए वन डाउन पोजीशन पे तेजस. तेजस भरवाड मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता दाखल झालाय. महत्वाचा बॅटर आहे, महत्वाची बॅटिंग केली या फलंदाजानं. बाबे सर, ही टीम क्वालिफाय झाली आहे, ती क्वालिफाय कोणी केली आहे? मी म्हणेन तेजस भरवाडनं. त्याने ज्या पद्धतीने बॅटिंग केली, जिथे संपूर्ण आरपी लायन्स स्ट्रगलमध्ये होता तिथे तेजस भरवाड खोऱ्यानं धावा ओढत होता. अगदी लेट नाईट 2-3 वाजता त्याच्या बॅटमधनं षटकार येत होते आणि त्यामुळे आरपी लायन्सचं आव्हान हे जिवंत राहिलं. बिल्कुल, तेजस भरवाड बल्लेबाजी के लिए हैं, कैप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट. लेकिन ये नहीं भूलना चाहिए कि गेंदबाज युवराज दुपले एक ऐसे ऑलराउंडर हैं जो काफी फोकस पे रहे. ये बैटल अच्छा है. युवराज दुपले तेजस के लिए सेम फील्ड है. फुल टॉस गेंद मारना चाहते थे लेकिन गेंद निकल गई है पीछे. 22 के रूप में 4 रन. ये नुकसान भारी पड़ सकता है तिलसे को. खूप मोठं नुकसान आहे हे. तुम्ही विपक्षी टीमचं मनोबल वाढवण्याचं काम करताय. आता युवराज काय करेल? विकेट कीपर जर साथ देणार नाही, विकेट कीपर जर त्याला सहयोग करणार नाही, तर मग युवराज आणखी चांगलं ते काय करेल? जीवाच्या आकांतानं तो प्रयत्न करतोय, मात्र गोलंदाज जोपर्यंत क्षेत्ररक्षक साथ देत नाही तोपर्यंत चांगलं काम कदापि करू शकत नाही. युवराजची नाराजी ही योग्य आहे असं म्हणेन मी, कारण गोलंदाज खूप जीवाच्या आकांतानं प्रयत्न करत असताना जर क्षेत्ररक्षक साथ देत नसतील तर मग तो रागाशिवाय आणखी का दाखवेल? देखिए, जहां तक ताल्लुक है आरपी लॉयंस वाड़ा का, उनके लिए ये बात तो पॉजिटिव साबित हुई है. रन कैसे आ रहे हैं जरूरी नहीं, रन आए ये जरूरी है. आणि सध्या जर आपण पाहिलं तर आरपी लायन्स या मॅचच्या आता ते ड्रायव्हिंग सीटवर आहेत असं म्हणायला हरकत नाही. इथनं 33 धावा दाफलकावर लागल्यात. येणारे बॉल शिल्लक आहेत 15 आणि या 15 बॉलमध्ये विजयाकरता धावा बनवायच्या आहेत 27-27. मेरा अपना मानना है कि मैच अभी भी 50-50 है. क्रिकेट में चीजें बदलने में समय नहीं लगता है. इस मरतबा ऑन ड्राइव करते हुए बहुत ही खूबसूरती के साथ पैरों के सामने डीप मिड विकेट पर तेजस 1 रन. स्कोर आगे सरकता हुआ 34 पे पहुंचा है. 26 रन और चाहिए. 26 धावा अजूनही बनवायच्या आहेत. गोलंदाजीच्या ट्रॅकवर युवराज डुकले, ज्याला तुम्ही गोलंदाजी करत असताना पाहताय, हे षटक खूप महत्वाचं आहे. क्षेत्ररक्षकांनी साथ थोडीशी दिली नाही त्यामुळे रन जरूर आलेत, मात्र युवराज चांगले प्रयत्न करतोय. युवराज इस मरतबा ऑन ड्राइव करते हुए पैरों के सामने 1 रन बना. दूसरे की हाना चल रही है. क्या थ्रू सीधा लगा था? हाथ लगा था. कमाल का वहां पे कलेक्शन किया था युवराज ने अपने फॉलो थ्रू में जाकर दूर. 1 रन से 35 पे पहुंचा स्कोर. अभी भी 25 चाहिए जबकि गेंदें बची है 13. देखिए अक्षय पांडव, ये बड़ा मुकाबला है. मेरा अपना मानना है कि मैच स्टिल 50-50. निश्चित आता मॅच बॅलन्स झाली आहे आणि यानंतर ही खुल्या गटाचं क्रिकेट बाबे सर सुरू होणार आहे. पहिल्याच मॅचमध्ये पालघर जिल्ह्याची स्टार कास्ट ती मैदानामध्ये पाहायला मिळेल. त्यांच्या विरोधामध्ये जर आपण पाहिलं तर वाडा 11 आणि त्यांच्यामध्येही वेगवेगळ्या विभागातून आलेले गोलंदाज ते जॉईंट असतील. अगदी अप्रतिम खेळ पहिल्या मॅचमध्ये खुल्या गटाच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे. युवराज दुपले 13 गेंदे 25 रन. ये बहुत ही
इंपॉर्टेंट गेंद करने जा रहे हैं। फिर जड़ में गेंद थी, बल्ले की जड़ से ही गेंद को टर्न कर दिया, 1 रन। दिस इज द क्वालिटी बॉलिंग। अब 2 ओव्हर और 24 रन, व्हाट अ मॅच। अगदी चांगली गोलंदाजी केली युवराजनं या ओव्हरमध्ये, मॅचमध्ये आपल्या टीम करता जागा निर्माण करून दिली आहे. ज्या पद्धतीने त्यानं गोलंदाजी केली, ज्या पद्धतीने त्यानं चेंडूची हाताळणी केली, अगदी वाखाणण्याजोग लाजवाब एफर्ट आपल्याला त्याला त्याच्या गोलंदाजीच्या माध्यमातून पाहायला मिळाले. शेवटचा बॉल जर आपण पाहिला तर अगदी बुंद्यामध्ये हाताळला होता. तिथे बॅटच्या अगदी खालच्या भागानं खोदून काढावं लागलं त्या बॉलला आणि सिंगल मिळवली. देखिए अक्षय पांडव, मैच जब बड़ा होता है ना तो ये शेरों की लड़ाई होती है और लगाम घोड़ों को डाली जाती है, शेरों को नहीं। निश्चित अप्रतिम खेळ मैदानाच्या आतमध्ये दाखवतायत. रुपेश लोखंडे जरी बाद झाला असला तरी त्याचे संघ सहकारी किंवा त्याचे इतर साथीदार या डावामध्ये चांगला खेळ दाखवण्याचा प्रयत्न जरूर करतायत. चला वेळ घेऊ नका, लगेचच मॅच सुरू करा. मॅचचं अहमियत आम्हाला जरूर ठाऊक आहे, मात्र तुम्हाला खेळ तो कंटिन्यू ठेवावा लागेल जास्तीचा वेळ, कारण यानंतर पुढच्या ज्या मॅचेस आहेत त्याकडे आपण वळणार आहोत. खुल्या गटाच्या मॅचेस त्याही प्रेक्षकांना पाहायचं आहे, आनंद लुटायचा आहे. आज वाडा तालुक्यात पहिल्यांदा वाकलनचा सुपरस्टार, टेनिस बॉल क्रिकेटचा सुपरस्टार केतन म्हात्रे इन ॲक्शन मैदानाच्या आतमध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. वाड्यामध्ये त्याचं आगमन झालंय, दाखल झालाय. थोड्याच वेळात या मैदानावरही तो दाखल होईल. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरने गोलंदाज सज्ज होईल. यावेळेस मात्र हा बॉल खूप चांगल्या पद्धतीने तिथे अलॉंग द कार्पेट खेळला. एक सिंगल ही डाफल कव्हर जोडली गेली, डबल करता प्रयत्न नाही आहे. एक सिंगल त्यावरच समाधान मानावं लागेल. धीरे धीरे मैच फंसता जा रहा है अक्षय पांडु। उसका रीज़न है कि तिलसे के जो गेंदबाज है वो लगातार गेंदों को आगे रख रहे हैं, बल्लेबाज के बिल्कुल जड़ में रख रहे हैं और उनका ये प्लान है कि बड़ा शॉट ना है और सिंगल डबल में ये मैच और मुश्किल हो जाएगा आरपी लॉयन्स वाड़ा के लिए। निश्चित तिळसे संघ त्यांची गोलंदाजी ही त्यांची खरी ताकद आहे. आतापर्यंत वाडा तालुक्यात ज्याही स्पर्धा ते जिंकतात ते त्यांच्या गोलंदाजीच्या जोरावर. यावेळेस मात्र फटका चांगला आहे, तिथे क्षेत्ररक्षक घेतला या बॉलला प्रोटेक्शन देण्याकरता. जोपर्यंत त्यांना रिटर्न केला, दुसऱ्या रनचा कॉलिंग आहे. तिथे विकेट किपरचे एफर्ट लाजवाब, काबिल तारीफ पाहायला मिळालेत. मात्र नेमकं काय घडलंय, पंचांचं बोट आकाशाकडे, फलंदाजाला माघारी जावं लागेल. विकेटचं पतन येते खेळाडू बाद. क्या कमाल का एफर्ट है ये, देखिए किस तरह से ऑन द राइज कवर ड्राइव लगाया था, दूर से थ्रो लाजवाब पहुंचा था और विकेट कीपर को देखिए बिल्कुल धोनी के अंदाज में उन्होंने बेल्स गिरा दिए. ये है, देखिए विकेट कीपर जमीन पे गिरे, कपड़े गंदे हो जाए तो सर्फ एक्सल है ना, उनको भी पता है, लेकिन विकेट बहुत बड़ा मिला है. मैंने यही कहा था कि एक प्लान के तहत गेंदबाजी हो रही है, बल्लेबाजों को ऊंची बैकलिफ्ट का इस्तेमाल करने नहीं दिया जा रहा है, गेंदें लगातार जड़ में हो रही है, रूम नहीं दिया जा रहा है और यही कारण है कि धीरे धीरे दबाव तीसरे ओर से बढ़ रहा है. निश्चित दबाव वाढतो इथे आणि हा दबाव कमी करावा लागेल. कुणाला तरी मैदानाच्या आतमध्ये एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करावा लागेल. तिळसेकर याच पद्धतीने खेळतात, जे शेवटी मॅच 22-24 पर्यंत नेण्याचा प्रयत्न करतात आणि शेवटच्या 2 ओव्हरमध्ये ती मॅच आपल्या बाजूने खेचण्याचा प्रयत्न त्यांच्याकडनं सातत्याने होतो आणि तेच इथेही पाहायला मिळालं. त्यांना 2 ओव्हर करता 24 मिळाल्या. युवराजने एक चांगलं षटक टाकलं, त्यामुळे मॅचचं समीकरण चित्र पूर्णपणे वेगळं आहे, आता बदलवलंय. देखिए मेरा अपना मानना है कि तिलसे वाले चाहते हैं कि आखिरी ओवर में कम से कम 15 रखे जाए, 12-13 तरी वाचवण्याचा प्रयत्न असेल. ये भी तो नहीं भूलना चाहिए क्रिकेट में अगर और मगर नहीं चलता, जर आणि तळ नाही चालत. जर तरला या खेळामध्ये थारा नाहीयेच. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज सज्ज होत असताना समोर चांगला बॉल ऑफस्टंपवर ठेवला. फलंदाजाला अतिरिक्त एफर्ट लावायला भाग पडले. डॉट बॉल. दिस इज द क्वालिटी बॉलिंग, दिस इज द क्वालिटी बॉलिंग. देखिए पैर नहीं चले थे, वहां पर जगह से लिफ्ट करना चाहते थे. जहां मोबाइल में नेटवर्क जरूरी है, क्रिकेट में फुटवर्क जरूरी है. लैक ऑफ फुटवर्क. डॉट गेंद तो मानो दबाव बढ़ा देंगी और इस समय में डॉट गेंद सोने के टुकड़े के मानिंद है और सोने को आप कीचड़ में रखो या लॉकर में रखो, कीमत उसकी वहीं रहती है. अगदी एक एक चेंडू महत्वाचा आहे. तिथे रिव्ह्यू घेतला गेलाय. तिसरे पंच
आपल्याला पोहोचायचं आहे आणि बघूया तिसरे पंच काय डिसिजन देतील. तिथे पंचांकडनं एक फेअर बॉल जरूर घोषित केला गेलाय, मात्र तिसऱ्या पंचांचा निर्णय तो येणं अजूनही बाकी आहे. बघूया काय निर्णय येतो. क्या कमाल का क्रिकेट चल रहा है। चैंपियन ट्रॉफी 2025 कांदरे में दर्शक मानवीय समुद्र हम देख रहे हैं, पैक्ड आउट, कहीं भी अब तीर रखने की जगह नहीं है। जिस तरह मेरे साथी कमेंटेटर ने बताया कि केतन मात्रे, दोस्तों केतन मात्रे के बारे में बताता चलूं कि अपने इट्स अ फेयर डिलीवरी क्रिकेट करियर में 51 बाइक और 4 4 व्हीलर जीत चुके हैं। बायकर मॅन असं म्हटलं जातं आणि तो बायकर मॅन इथे आलाय. 4 व्हीलर ही त्यांना पारितोषिकाच्या स्वरूपाने जिंकलेत आणि तो केतन आलाय. खूप सारे खेळाडू आलेत जे आज इथपर्यंत दाखल झालेत. बाइकर मैन की जगह उन्हें बाइकर सम्राट कहा जाता है। यावेळेस मात्र हा बॉल तिथे खूप चांगल्या पद्धतीनं खेळला गेला. जोपर्यंत चेंडूला उचलला, दुसऱ्या रन करता कॉलिंग आहे. जोपर्यंत फेकी आली, 2 धावा सुरक्षित येत आहेत. मी विनंती करतो जे प्रेक्षक, आपण मेन गेटच्या समोरनं फक्त स्टेजकडे जाणारा रस्ता आहे तेवढा जागा मोकळी ठेवा आणि इतरत्र आपण बसून या स्पर्धेचा आनंद घ्या. विनंती करतो. आणि फक्त साईड स्क्रीन तिथे ते जे समोर प्रेक्षक बसले थोडंसं बाजूला सरका. बिल्कुल, देखिए बैकअप कितना अच्छा किया जा रहा है तिलसे स्पोर्ट्स की तरफ से, और बैकअप जिंदगी में बहुत ज़रूरी रहता है। आपको पता है कि लाइट जाने के बाद जिस तरह इन्वर्टर बैकअप देता है, यावेळेस बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक जज करतोय, बॉल सीमारेषा पार. प्रेक्षकांना झेल टिपलाय या षटकाराचा. त्याला 500 रुपयाचं रोख पारितोषिक आणि एक सावली क्रिएशनची जर्सी देऊन मुख्य मंचावरनं सन्मानित केलं जाईल. क्या षटकार. गजब का शॉट खेला है बल्लेबाज अक्षय ने। ये देखिए तीर निकला कमान से, जा मिला आसमान से, चंद्रयान की यात्रा पे भेज दिया है गेंदबाज को। व्हाट अ स्ट्रोक, मैग्निफिसेंट हिट। एक मारा लेकिन सॉलिड मारा असं म्हणू शकतो आपण सिद्दीक बाबे सर. आणि नक्कीच चॅम्पियन ट्रॉफी मध्ये प्रेक्षकांना या ठिकाणी पारितोषिक आहे. कॅच घेतल्यानंतर स्पंदन ग्रुप आणि कल्पेशजी ठाकरे यांच्याकडनं 500 रुपये रोख आणि सावली क्रिएशन यांच्याकडनं जर्सी आहे. उपजिल्हा प्रमुख पालघर जिल्हा शिवसेनेचे आदरणीय सुनीलजी पाटील यांच्या हस्ते प्रेक्षकांना या ठिकाणी पारितोषिक दिले जाते. वेल डन अँड बेस्ट ऑफ लक. अक्षय कोकाटे ने ये सिक्सर लगाया है। 7 गेंदे 14 रन। ये जो गेंद है ना, दोनों टीमों के गले की हड्डी बन चुकी है, ना निकले जाए ना उगले जाए। डाऊन द ग्राउंड क्षेत्रात बॉल चाललाय, सीमा रेषा पार. वाडेकरांना एन्जॉय करण्याकरता एक संधी दिली आहे. षटकार. क्या पलटवार किया यहाँ पर अक्षय काकोटे ने। देखिए 2 गेंदों में 2 सिक्सर लगाए हैं, घुमा के मारा है, और ये सीधे साधे अक्षय नहीं लग रहे। लेकिन मैच अभी भी खत्म नहीं हुआ है, क्योंकि 6 गेंदों में कंपलसरी 8 रन चाहिए। देखिए दोनों टीमों के लिए तालियां होना चाहिए। चैंपियन ट्रॉफी में जोरदार रंग टाळ्या भरती वाजवायच्या हुई। दोन्ही संघांकरिता. आणि महत्वाची सूचना, VIP कक्ष मान्यवरांसाठी आहे. निमंत्रित मान्यवर या ठिकाणी आलेले आहेत आणि येत आहेत. तेव्हा जे प्रेक्षक आमचे मित्रपरिवार स्टेजवर बसलेले आहेत त्यांना विनंती आहे, आपण VIP कक्ष थोडासा खाली करा. आणि पाहुण्यांची या ठिकाणी मात्र येत आहेत. रस्त्यावर असलेले प्रेक्षक त्या ठिकाणी टॉस बॉक्सच्या समोरील कोणी बसणार नाही, ते डायरेक्ट थेट एंट्री गेट पर्यंत कॉमेंट्री बॉक्सच्या समोर. धन्यवाद धन्यवाद सुनील। सूरज, मैच बहुत गर्म हो गया है। अक्षय पांडो, ये जो ओवर है ना, ये अपने आप में मैच है। इसके हर गेंद में एक अलग सस्पेंस है, और गेंद किसके हाथ में थमा दी गई है डेथ ओवर में। आणि या ठिकाणी आगमन झालेले आहे ज्येष्ठ नेते भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी सदस्य आदरणीय बाबाजी काठोळे साहेब यांचं आगमन होतंय. वेलकम सुस्वागतम.
भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा नेते कुणालजी साळवी साहेब यांचेही आगमन होते. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये आपलं हार्दिक स्वागत. वेलकम वेलकम बाबाजी काठोळे साहेब, भाजपा ज्येष्ठ नेते, वेलकम. महत्वाचं षटक, निर्णायक षटक. 6 चेंडूत 8 धावसंख्येची गरज आहे. 6 गेंदे 8 रन. कुणाल तेजस के लिए, टीम के कैप्टन आरपी लॉयंस के. व्हाट अ मैच. पैसा वसूल मुकाबला, सनसनीखेज मुकाबला आप देख रहे हैं. कुछ भी हो सकता है. क्रिकेट कॉल अ ग्लोरियस अनसर्टिनिटी गेम. कुणाल तेजस को नॉन स्ट्राइक पे कमाल के 2 सिक्सर लगा के मैच बनाया है. तेजस कटर थी, समझ ही नहीं पाए, बीट किया. अब वाइट. तुरंत ही रिव्यू लिया है फील्डिंग साइड ने, डीआरएस लिया है. अंपायर के फैसले को चैलेंज किया है. ये गर्मा गर्मी, ये नोकझोंक, ये तू मैं आपको कहीं मिलेंगी तो सिर्फ चॅम्पियन ट्रॉफी में. अंपायर आपल्याला जॉईंट व्हायचं आहे. अंपायर तिसरे पंच आणि लवकरात लवकर जॉईंट पाहुण्यांचं व्हायचं. आगमन या ठिकाणी होते. जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्था, जिजाऊ संघटनेचे संस्थापक अध्यक्ष, समाजसेवक, महाराष्ट्रामध्ये एक मोठं नाव, आदरणीय निलेशजी भगवान सांबरे साहेब यांचं आगमन होताना मुख्यमंत्र्याकडे आपण या ठिकाणी पाहतायत. सुस्वागतम, वेलकम वेलकम. सीबीएसई स्कूल, महिला सक्षमीकरण, पोलीस अकॅडमी, असे अनेक हॉस्पिटल, शाळा, सोशल वर्कमध्ये त्यांचं महाराष्ट्रामध्ये मोठं काम. निलेशजी सांबरे साहेब, वेलकम, सुस्वागतम. त्यांच्या समवेत जिजाऊ संघटना वडा तालुका अध्यक्ष कैलासजी पाटील, वेलकम, आपलं हार्दिक स्वागत. इट्स अ फेयर डिलीवरी. रिव्यू सक्सेस. नीलेश सांबरे साहब का अभी अभी आगमन हुआ है. मल्टी टैलेंटेड पर्सनालिटी उन्हें कहा जाता है. एजुकेशन की दुनिया का बड़ा नाम है, पॉलिटिशियन दुनिया का बड़ा नाम. नक्की जेव्हा सीबीएसई स्कूल सुरू झालं तेव्हा वाडा गांधरे ते झडपोळी ही पहिली बस मुलांसाठी मात्र सुरू करण्यात आली होती. 5 गेंदे 8 रन. व्हाट अ मैच. क्या मुकाबला आप देख रहे हैं तिलसे और वाड़ा के बीच में. आगे रखी विकेट, टर्न कर दिया ऑन साइड में, डीप में खिलाड़ी है, थोड़ा फंबल किया है, रिले फील्डिंग हो रही है. 2 रन बना लिए बल्लेबाजों ने. अब गेंदे बची है 4 और रन चाहिए 6 आरपी लॉयंस वाड़ा को. ही रिले फिटिंग ती खूप धोकादायक आहे सर, कारण 1च्या जागी 2 रन्स तिथे बनत असताना पाहायला मिळत आहेत. या पद्धतीनं रिले फिल्डिंग जर होत राहिली तर इथे आरपी लायन्स करता खूप कठीण होईल असं आपल्याला वाटत नाहीये. बिल्कुल. देखिए, मापोली क्रिकेट धमाका 2017 में जब वसीम जाफर का मैंने इंटरव्यू किया था तो नीलेश सांबरे साहब ने भी बहुत ज़बरदस्त अपना ओपिनियन दिया था. क्या मुकाबला हो रहा है. 4 गेंदे 6 रन. स्विंग कर दिया है, गेंद आसमान में, 4 फील्डर. ओ, आपकी बार कैच नहीं छोड़ा है, चैंपियन ट्रॉफी को छोड़ा है. हा झेल नाही, ही मॅच सोडल्यासारखं आहे. युवराज डुकले, त्यानंतर त्याची नाराजी इथे आपल्याला पाहायला मिळते. युवराज आला होता तिथे, मात्र तो झेल कॅरी झाला नाही. आणि या जीवनदानानंतर आलेल्या 2 रन्स बघा, रिप्ले मध्ये तुम्हाला दाखवलं जाते नेमकं काय घडलं तिथे. मोठ्या फटक्याचा प्रयत्न होता, बॉल खूप काळ हवेमध्ये राहिला. अगदी 4 खेळाडू तिथपर्यंत आले होते, मात्र गोलंदाजानं तिथे सेल्फ फॉलो थ्रो मध्ये झेलचा प्रयत्न केला आणि त्यामध्ये चुकी झाली. तिथे जीवनदान मिळालं. कैच तो गेंदबाज का ही था लेकिन लपक नहीं पाए. अकदस बुबेरे जो कि डिंगडोंग ट्रॉफी को रखते हैं, उन्होंने चैंपियन ट्रॉफी को हार्दिक शुभकामनाएं दी और दोनों टीमों को ऑल द बेस्ट कहा है. वाड़ा का क्रिकेट सुपर से ऊपर चलता हुआ. गेंदे बची है अब 3 और रन चाहिए 4. व्हाट अ मैच. ये आप सम्माननीय नीलेश सांबरे साहब को देख रहे हैं. प्रकाश 3-4. धीमी गेंद ऑन ड्राइव किया है, पीछे खिलाड़ी है, 1 रन आता हुआ. अब गेंद बची है 2 और रन चाहिए 3. मांग के नहीं मिलेंगे, खींचना होगा.
इथे 2 बॉल 3 धावसंख्येची गरज. मॅच रंगतदार स्थितीमध्ये आहे. कुणाच्या बाजूने झुकेल ते स्पष्ट नाहीये. प्रेक्षक दोन्ही बाजूने मैदानाच्या आतमध्ये उभे आहेत, या स्पर्धेला एन्जॉय करतायत. दोन्ही टीमला चेअरअप करण्याकरता एकदा प्रेक्षकांकडनं टाळ्या निश्चित अपेक्षित असतील. या टाळ्या आल्या पाहिजेत दोन्ही संघाकरता, दोन्ही पाठराख्यांकडनं. मॅच रंगतदार है. कमजोर दिल वाले मैच से हट जाए. मैच कोई भी जीते, कोई भी अंदर नहीं आएगा. हा डायलॉग ऐकणं गरजेचं होतं. मॅच कुणीही जिंकू, आत कुणीही येणार नाही. 2 गेंदे 3 रन कंपलसरी. अगर मुकाबला बराबरी पे छूटा ना तो आरपी लॉइंस वाड़ा कम पानी वाली मौत हो रहेंगी. दो गेंदे 3 रन. देखिए पानी पिलाना बहाना है, बल्लेबाजों को कुछ और ही समझाना है. सन्माननीय संदेशजी धोने इथे उपस्थित होत आहेत. आपलंही मनपूर्वक हार्दिक स्वागत. संदेशजी धोने, आपल्याला विनंती असेल आपण सन्मानपूर्वक अतिथी कक्षामध्ये स्थानापन्न व्हावं. 2 गेंदे 3 रन. हमारे ऑफिशियल स्कोरर भी कमाल के गोतारने सर, हर लेखा जोखा हम तक पहुंचा रहे हैं. 2 गेंदे 3 रन. कुणाल सामना करेंगे अक्षय काकोटे. 2 सिक्सर लगा चुके हैं. ओ बढ़िया गेंद. अपील हो रही है एलबीडब्ल्यू की, लेकिन रन पूरा. अंपायर का कोई इशारा नहीं है वहां पर. देखिए एलबीडब्ल्यू के लिए कोई डीआरएस नहीं है. 1 बॉल 2 धावसंख्येची गरज. मॅच ऑन आहे. 1 चेंडूमध्ये 2 धावा. चला गेम स्पीडअप करा. रिप्ले में हम देखना चाहेंगे पिछली गेंद पे क्या कुछ हुआ था. हालांकि बहुत विश्वसनीय अपील रही थी वहां पर. दो गेंदे 2 रन. 1 बॉल 2 रन. ओ माय गॉड, ये गेंद ना 1 फॉर दी ऑल एंड ऑल फॉर दी 1 बन गई है. देखिए कमजोर दिल वाले प्लीज मैच से हट जाएं. या अपने कान पे हाथ रखे या अपनी आंखें बंद कर दे, क्योंकि इस गेंद का सस्पेंस बढ़ गया है. ये गेंद का सस्पेंस इतना बढ़ गया है कि दीवार पिक्चर के बाद अगर सलीम जावेद अलग भी नहीं होते ना तो भी इसका सस्पेंस नहीं लिख पाते. 1 गेंद 2 रन. 1 बना तो आरपी लॉइंस किनारे पे कम पानी वाली मौत रहेंगी, और बना लिए 2 तो वाकई में मैच जबरदस्त रहेगा. 1 गेंद 2 रन. कुणाल बनाम तेजस, टीम के कैप्टन. शोर उभरता हुआ कुणाल तेजस के लिए. 1 गेंद 2 रन. क्या मुकाबला है. पैसा वसूल क्रिकेट होता हुआ. दूर आतिशबाजी अभी से शुरू हो चुकी है. कुणाल तेजस के लिए टीम के कप्तान इतने गर्म पानी में कभी नहीं रहे होंगे. 1 गेंद 2 रन. कुणाल अभी भी मुड़े हैं. तेजस के लिए तेजस ने रोका है. ये प्लान है, ये गेम प्लान है. ये देखिए सिट्टियां बज रही है. क्या एटमॉस्फियर है. 1 गेंद 2 रन. मैच कोई भी जीते, कोई भी अंदर नहीं आएगा. कुणाल तेजस के लिए स्लॉक किया है. आसमान में गेंद. ओ दिल से ने मैच दिल से जीत लिया है. कॉन्ग्रेचुलेशन. जबरदस्त खेळ, लाजवाब खेळ मैदानाच्या आतनं पाहायला थँक्यू. मिळाला. आपण मान्यवरांच्या स्वागत आणि सन्मानाकडे या ठिकाणी जात आहोत. मुख्य मंचावर नवचैतन्य स्पोर्ट गांधी चॅम्पियन्स ट्रॉफीचा थरार मात्र सातत्याने चालू राहील. या मॅच नंतर ऑल इंडियाची टक्कर
पाहायला मिळेल या थेट गांधीच्या स्पर्धेमध्ये. सन्मानाकडे आपण जातोय. भिवंडी विधानसभेचे कार्यसम्राट आमदार मैदानाच्या- आदरणीय शांतारामजी मोरे साहेब हॅट्रिक आमदार म्हणून ज्यांची ओळख सन्मान केला जात आहे. कल्पेजी ठाकरे यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी सन्मान होत आहे. जोरदार टाळ्या वाजवायचे आहेत. या ठिकाणी कार्यसम्राट आमदार भिवंडी विधानसभा शांतारामजी मोरे साहेबांचा सन्मान या ठिकाणी मुख्य प्रायोजक कल्पेशजी ठाकरे